बाप्पा घरी येण्याआधी हे सगळं काम केलेलं आहे, पण गावी नेटवर्क नसल्यामुळे कोणतीच व्हिडिओ मला अपलोड करता आलेली नाही. तर मला तुम्हाला दाखवायचं होतं की धोतर कसं नेसवलं, फेटा कसं बांधलं आहे, त्यासोबत बाप्पाला डायमंडचं वर्क कसे केले, तर त्यासाठी मी हे सगळे व्हिडिओ बनवल्या होत्या. पण नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे कोणतीच व्हिडिओ अपलोड केली नाही. तर आम्ही आलो आहे दत्त मंदिरामध्ये, गावी आले. तर दत्ताचं मंदिर आहे, तर तिथे वाडीमध्ये ज्यांच्याकडे गणपती बाप्पा असतात त्यांच्याकडे 2-3 दिवस आधीच देवळामध्ये ह्या मूर्त्या आणून ठेवतात. तर देवळामध्ये येऊनच हे काम करावं लागतं. मूर्ती आधी घरी घेऊन जायची नाही त्यामुळे. तर इथे मी आता आली आहे आणि छान बाप्पाला धोतरसुद्धा नेसवणार आहे. तर आधी माहिती नव्हतं की मूर्तीचा रंग कोणता आहे. इथे धोतरचा रंग पिवळा आहे आणि मी गुलाबी रंगाचं कापड आणलं आहे. पण ठीक आहे, त्यानुसार मी शेलाचासुद्धा रंग बदलणार आहे. तर इथे मी थोडं कापड कट करून छान असं धोतरचा जो पाठचा भाग असतो त्याला छान स्टिक करून घेणार आहे. इथे फेविबॉन्डचा यूज करून मी सगळीकडे चिपकवून घेते. छान मिरी वगैरे पाडून असं धोतरला लावून घेते आणि अजून सुंदर दिसावं, आकर्षक दिसावं त्यासाठी इथे मी लेससुद्धा आणली आहे, गोल्डन आणि येलो रंगाची. तर ती लेससुद्धा लावून घेणार आहे, म्हणजे जो पाठचा भाग असतो धोतरचा तो अजून छान दिसेल. हे बघा अशा प्रकारे. तर इथे अशी अशी लेस लावून घेते आणि वरचीसुद्धा किनारी लेसनेच लावून घेते. तर पहिल्यांदाच हे काम करते, फार छान वाटतं आहे. डेकोरेशनचं काम करायचं होतं, ते काही जमलं नाही म्हणून म्हटलं बाप्पाला धोतर आणि फेटासुद्धा नेसवूयात. खूप दिवस आधी मनात होतं, त्यामुळे सगळं सामान घेऊन आले होते. तर छान असं धोतरचं काम करते. तर धोतर नेसवल्यावर बाप्पा कसं दिसतंय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि उद्या आपण शेल्याचं काम करायचं, सॉरी फेटाचं काम करायचं आहे. तर तीसुद्धा व्हिडिओ मी लवकर अपलोड करेन. तर छान छान असे व्हिडिओ बनवले आहेत, पण व्हिडिओ अपलोड करायला फारच लेट झालेलं आहे मला माहिती आहे. तर हे बघा छान असं धोतरचं काम झालेलं आहे. कसं वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चलो बाय.